महाराष्ट्र कुणाचा मध्ये आज महाराष्ट्रातले ते 8 दिग्गज नेते जे महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण बदलवू शकतात, महाराष्ट्र ढवळून काढू शकतात, महाराष्ट्राचं भविष्य घडवू शकतात असे नेते, त्यातले आजचे आपले पाहुणे आहेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे। नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। तुम्ही स्वतः शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर गेली काही महिने फिरता आहात, तुम्ही सगळा महाराष्ट्र बघता आहात। तुम्हाला काय वाटतं की या महाराष्ट्राच्या समस्या इतक्या मोठ्या आहेत की त्या सोडवणं सोपं नाही का? वाटतं समस्या ही एक संधी आहे? पहिल्या प्रथम मी आपल्या साम वाहिनीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपली सुरुवात एका चांगल्या विषयापासून केलीत त्याच्याबद्दलही आपल्याला मी धन्यवाद देतो। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या समस्या या विषयाकडे जर का आपण बघितलं, आत्ताच तुम्ही म्हणालात की मराठीच भाषा थोड्या थोड्या अंतरावरती बदलत बदलत बोलली जाते, पण मेळघाटमध्ये मी ज्यावेळेला गेलो होतो कुपोषणग्रस्त भागामध्ये, तिथल्या आदिवासींमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा त्या लोकांना मराठी येत नाही, त्यांना हिंदी येत नाही आणि त्यांना वेगळीच भाषा आहे त्यांची, ती आहे कोरकू। आता हा असा सगळ्या भाषांनी विविध परंपरांनी आणि इतिहासाने भूगोलाने नटलेला सजलेला असा हा महाराष्ट्र आहे। वाईट एका गोष्टीचं वाटतं की संपूर्ण देशाकडे जर का आपण पाहिलं तर मला नाही वाटत की महाराष्ट्र एवढा संपन्न वारसा प्रत्येक क्षेत्रामध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रदेशाला लाभला असेल। समाज सुधारणांचा घ्या, इतिहासाचा घ्या, राजकारणाचा घ्या, प्रबोधनाचा घ्या, कोणताही तुम्ही ताडा आणि तिकडे संपन्न अशी माणसं आहेत आपल्याकडे। किंबहुना महाराष्ट्र ही हिऱ्या माणक्यांची खाण आहे आणि असा हा महाराष्ट्र दिवसागणिक पाठी जाताना पाहिल्यानंतर खरोखर अंतःकरण तिळे तुटतं। या समस्या सुटू शकतच नाहीत का? तर मला असं वाटतं मुळामध्ये या समस्या निर्माण कशा झाल्या। आज 60 वर्ष आपल्या देशाच्या इतिहासात झाली, महाराष्ट्राचा सुद्धा संयुक्त महाराष्ट्र होऊन 48 वर्ष झाली आणि एकामागून एक संकटच महाराष्ट्रावरती येत आहेत। नुसतं विरोधी पक्षात आहे म्हणून आग पाखड करायची म्हणून मी बोलत नाही, तर याच्यामध्ये प्राधान्याने जर का कोण गुन्हेगार असतील तर ते राज्यकर्ते आहेत। अनेक समस्या अशा आहेत। म्हणजे तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी या अर्थाने म्हणायचं का जे जे राज्यकर्ते म्हणजे युती सरकारासहित युती सरकारच्या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढी आम्ही कामं केली, माझा तर आजही दावा आहे की त्याच्या आधीही आणि नंतरही एवढी कामं झालेली नाहीत। ठीक आहे, एखादी गोष्ट अशी असते की कदाचित ती सोडवायला खूप कठीण असते, पण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्नच करणार नसाल आणि जर का स्वप्न दाखवणार असाल, एक तुम्हाला फक्त मी प्रश्न विचारतो, गेली 8 ते 9 वर्ष ह्या राज्यामध्ये आघाडीचं सरकार आहे, विजेचं संकट खूप मोठं आहे। 12 तास 14 तास 16 तास मी सिन्नरला गेलो होतो तेव्हा सभेमध्ये मी जेव्हा बोलत होतो लोकांशी तेव्हा समोरनं मला एका शेतकऱ्याने उठून सांगितलं की उद्धवजी आमच्या गावात 4 दिवस झाले लाईन आलेली नाही। असा हा महाराष्ट्र डोळ्यासमोर दिसत असताना मला थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं, कारण तुमच्या अगोदर काँग्रेसचे नेते इथे येऊन गेले, मुख्यमंत्री खुद्द येऊन गेले, सुशीलकुमार शिंदे जे देशाचे ऊर्जा मंत्री आहेत ते येऊन गेले। त्या सगळ्यांनी बोलताना कुठे ना कुठे किंवा आर पाटील उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि कुठे ना कुठे बोलताना एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याची चूक आणि मग ती परत आणण्यात लागणारा वेळ आणि त्यातून गेलेला पैसा, हा जो बॅकलॉग आहे तो ऊर्जा समस्येला सगळ्यात मोठा धक्का कारण आहे असं मांडलं तर तुम्ही उत्तर ठीक आहे। एनरॉन प्रकल्प हा एकमेव प्रकल्प फक्त आपल्या राज्यासाठी आहे का? दुसरे कोणते प्रकल्प तुम्हाला दिसत नाहीत? एनरॉन आल्यानंतर किती महाराष्ट्रातल्या किती प्रदेशाला वीज मिळणार आहे? आणि एनरॉन आम्ही काय केलं? आम्ही बंद नाही पाडला। एनरॉनशी आधीच्या सरकारने जे एक अग्रीमेंट केलं होतं त्यातल्या वाईट गोष्टी ज्या होत्या, ज्या राज्याला अहितकारक होत्या, त्या आम्ही बदलून घेतल्या आणि म्हणून केवळ एनरॉनकडे बोट दाखवून आपल्याला पापातनं सुटता नाही येणार। बरं ठीक आहे, एनरॉन बंद पाडला त्या विषयावरती वेगळा विषय होऊ शकतो एनरॉन हा, पण त्याच्यानंतर गेल्या 9 वर्षांमध्ये इतर जे काही कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर म्हणा किंवा इतर मार्ग काही हाताळून तुम्ही वीज निर्मिती का नाही केलीत? किती उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आले? किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली? त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये किती मंत्री गेलेले आहेत?